नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या पिरियडला आपण मजुरी आणि वेतन, रचना प्रशासन यावर परिणाम करणारे घटक विचारात घेणार आहोत. म्हणजे मजुरी, वेतन, रचना प्रशासन जे आहे याच्यावर कोणकोणते घटक परिणाम करत असतात ते घटकही आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं की हे प्रशासन असताना किंवा प्रशासनामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी मजुरी आणि वेतन याची रचना ही अतिशय व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आणि जर ती वेतन रचना जर व्यवस्थित झाली नाही तर त्यामुळं संपूर्ण प्रशासनाच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून मजुरी आणि वेतन रचना आणि प्रशासनावर असे कोणकोणते घटक परिणाम करत असतात की त्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या कार्याचे त्या ठिकाणी आपण विशेष पद्धतीनं दखल घेणं गरजेचं आहे. आता मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर कोणकोणते घटक परिणाम करत असतात, तर अनेक प्रकारचे घटक परिणाम करत असतात. त्यामध्ये पहिला घटक मी या ठिकाणी नमूद केलेला आहे तो म्हणजे वेतन, किंमत व नफा यातील संबंध. म्हणजे बऱ्याच वेळेला हे जे काही तीन घटक इथं सांगितलेले आहेत, वेतन, उत्पादनाची किंमत आणि नफा, याचे परस्पर विरोधी संबंध असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि यांचे संबंध जर परस्पर विरोधी असतील तर त्यामध्ये समन्वय कसा साधायचा हा मोठा प्रश्न प्रशासनाच्या समोर उभा राहत असतो, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून या तिन्ही घटकांच्यामध्ये समन्वय साधणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता उदाहरणार्थच आपण समजून घ्यायचं असेल तर कर्मचाऱ्यांना आपल्या कामाबद्दल जास्तीत जास्त मोबदला मिळावा, जास्तीत जास्त वेतन मिळावं अशी एक अपेक्षा असते, लक्षात घ्या. आणि धंद्याला होणारा जो काही नफा असतो, व्यवसायाला होणारा हा जो नफा असतो, हा नफा आपल्या शारीरिक आणि बौद्धिक श्रमामुळेच होतो आहे. त्यामुळे वेतनवाढीच्या स्वरूपात त्या नफ्यातील हिस्सा आपणाला मिळाला पाहिजे असं त्यांचं मत असतं. बऱ्याच वेळेला जो व्यवसायाला नफा मिळत असतो तो नफा हा आपल्या श्रमामुळेच मिळतो असं त्या ठिकाणी कामगारांना आणि कर्मचाऱ्यांना वाटत असतं. आणि त्यामुळे त्या नफ्यामधील हिस्सा हा आपल्याला मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. आणि त्यामुळेच ते नेहमीच काय करत असतात तर आपली वेतनवाढ झाली पाहिजे, म्हणजेच वेतनवाढीची मागणी ते सतत करत असतात, लक्षात घ्या. आता वेतनवाढीमुळं काय होऊ शकतं, तर वेतनवाढीमुळं उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. आता उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्यामुळं काय होतं, तर उद्योग घटकाच्या नफ्यामध्ये घट होते. आणि भागधारकांनी उद्योग घटकांसाठी भांडवल पुरवलेलं असतं आणि जोखीम पण स्वीकारलेली असते. तेव्हा या स्वीकारलेल्या जोखमीचा लाभांशाच्या रूपामध्ये त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि असा मोबदला योग्य मिळणं ही त्यांची रास्त अपेक्षा असते, लक्षात घ्या. आणि जर वेतन वाढ केली तर त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो आणि नफ्याचं प्रमाण घटतं. आणि जर उत्पादनाचा खर्च वाढला आणि नफ्याचं प्रमाण जर घटलं तर भागधारकांची जी काही रास्त अपेक्षा असते ती रास्त अपेक्षा पूर्ण करणं शक्य नसतं किंवा ते अशक्य होतं. आता उत्पादन खर्च व परिणामी उत्पादन किंमत वाढल्यामुळं वस्तूची किंमत किंवा विक्री वाढवावी लागते, लक्षात घ्या. वस्तूची किंमतही वाढवावी लागते आणि विक्री पण वाढली पाहिजे. त्यामुळं ग्राहकांना ती वस्तू महागामध्ये पडते, लक्षात घ्या. आणि ग्राहकांच्या तक्रारी आणि विरोध त्या वस्तूबद्दल सुरू होतो किंवा वस्तूच्या किमतीबद्दल सुरू होत असतो, लक्षात घ्या. आणि समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा या तिन्ही वर्गांना समाधान कसं लाभेल यासाठी प्रशासनाला सतत विचार करावा लागतो आणि त्या दृष्टीतनं प्रयत्नशील राहावं लागतं. आणि म्हणून वेतन, किंमत आणि नफा यातील संबंध याचाही परिणाम प्रशासनावर होत असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर दुसरा भाग आपण पाहायचा आहे, दुसरा घटक आपण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे उद्योग, कर्मचारी संघटना आणि कर्मचारी यांची वृत्ती. उद्योजक, कर्मचारी संघटना आणि कर्मचारी यांच्या वेतन रचनेकडे पाहण्याच्या वृत्तीमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये फरक असतो, लक्षात घ्या. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी या ठिकाणी वेतन रचनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतात. कर्मचारी वर्गाची आपल्याला अपुरे वेतन मिळते, आपल्या श्रमाचा योग्य आणि न्याय्य मोबदला मिळत नाही अशी नेहमीच भावना असते. तर व्यवस्थापकांना किंवा उद्योजकांना आपण कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाचा पूर्ण मोबदला देतो आणि त्यांनी तक्रार करण्याचे काही कारण नाही असं वाटत असतं, लक्षात घ्या. म्हणजे कर्मचाऱ्यांना वाटतं आम्हाला कमी मोबदला मिळाला आणि व्यवस्थापकाला वाटतं आपण योग्य मोबदला दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी या दोन्हीच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा मेळ बसणं अतिशय गरजेचं असतं. आता कर्मचारी संघटनांची आपण कर्मचाऱ्यांची हितकर्ते असून कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून देणे हे आपले कर्तव्य आहे अशीच धारणा असते, लक्षात घ्या. म्हणजे कोणतीही कर्मचारी संघटना असेल तर त्या कर्मचारी संघटनेची धारणा काय असते, तर कर्मचाऱ्यांना वेतन वाढवून देणं हेच आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीची धारणा त्यांच्यामध्ये असते आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असतात. मग ह्या तिन्ही दृष्टिकोनाचा वेतन रचनेवर आणि प्रशासनावर परिणाम होत असतो. कोणत्या तिन्ही दृष्टिकोनाचा? उद्योजकाचा दृष्टिकोन वेगळा असतो,
कर्मचारी संघटनेचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि ह्या तिन्ही दृष्टिकोनाचा वेतन रचनेवर आणि प्रशासनावर परिणाम होत असतो. त्यामुळं सामूहिक सौदेबाजी हा मजुरी आणि वेतन समस्येवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं उद्योजक, कर्मचारी संघटना आणि कर्मचारी यांची वृत्ती यांचाही मजुरी, वेतन रचना व प्रशासनावर काय होत असतो, परिणाम होत असतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि आर्थिक सुरक्षितता याचाही आपण विचार केला पाहिजे, कारण यांचाही परिणाम मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर होत असतो. उद्योजक, समाज, कर्मचारी संघटना आणि कर्मचारी या सर्वांनाच हे तत्त्व मान्य असतं. कोणतं तत्त्व मान्य असतं की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याइतपत आणि त्यांना आर्थिक सुरक्षा लाभण्या इतपत मजुरी किंवा वेतन मिळालंच पाहिजे. म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कमीत कमी आर्थिक गरजा ज्या असतात, किमान आर्थिक गरजा असतात, त्या पूर्ण करण्याइतपत त्यांना काय मिळालं पाहिजे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा लाभण्याइतकं त्यांना वेतन हे मिळालंच पाहिजे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजांचं मूल्यांकन करणं, त्याचबरोबर त्यांना आर्थिक सुरक्षितता ठेवणं आणि राहणीमान निर्देशांकाची मजुरी आणि वेतनाशी संबंध जोडणं किंवा निगडीत करणं या बाबी फार अवघड असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा त्यांचं योग्य पद्धतीने मूल्यांकन केलं पाहिजे, परंतु तेही अवघड असतं. कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठरविणं, आता हे ठरविणं सुद्धा खूप अवघड असतं आणि राहणीमानाच्या निर्देशांकाची मजुरी आणि वेतनाशी संबंध जोडणं हेही फार कठीण असतं, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे तिन्ही घटक या ठिकाणी कशावर परिणाम करत असतात, मजुरी, वेतन रचना आणि प्रशासनावर हे परिणाम करत असतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची उत्पादकता सुद्धा मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर परिणाम करत असते. आता बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार त्याला मजुरी आणि वेतन देणं हे धोरण योग्य असतं आणि त्या पद्धतीनं दिली जाणारी मजुरी किंवा वेतन हा न्याय्य मोबदला असतो. कर्मचाऱ्याचं काम अथवा उत्पादन आणि मजुरी यांचा अन्योन्य संबंध असतो, लक्षात घ्या. म्हणजे कर्मचाऱ्यांनी जे काही काम केलेलं असतं किंवा उत्पादन केलेलं असतं आणि त्याची मजुरी, म्हणजे कर्मचाऱ्यांनी केलेलं काम आणि त्याला दिली जाणारी मजुरी याचा अन्योन्य संबंध असतो, लक्षात घ्या. जास्त उत्पादनासाठी जास्त मजुरी, साधी गोष्ट आहे. कमी उत्पादनासाठी कमी मजुरी. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम मोजणं हे खूप अवघड असतं, कारण प्रत्येकाचं काम मोजता येईलच असं नाही, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्यांचं प्रत्यक्ष काम मोजता येणं खूप अवघड असतं आणि हे मोजता येण्यासारखं असत नाही आहे. उदाहरणार्थ क्लिनिकल स्वरूपाचं काम असेल, आता हे क्लिनिकल स्वरूपाचं काम तुम्ही कसं मोजणार? दिवसभरामध्ये त्यांनी किती काम केलेलं आहे हे आपल्याला मोजता येणार नाही आणि त्यामुळे हे काम करणं किंवा त्यांच्या कामाची मोजदाद करणं हे खूप अवघड असतं. त्याशिवाय कायदेशीर तरतुदी आणि कर्मचारी संघटनांचा या पद्धतीला काय असतो, विरोध असतो आणि म्हणून याचाही परिणाम हा मजुरी, वेतन रचना व प्रशासनावर या ठिकाणी होत असतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर श्रम बाजारातील परिस्थिती आणि वेतनाचे दर. अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय हे तत्व श्रमिकाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं, लक्षात घ्या. श्रमिकाची मागणी जास्त असेल आणि त्या मानाने श्रमिकाची उपलब्धता जर कमी असेल तर त्यांना मजुरी किंवा वेतन हे जास्त द्यावं लागतं. याउलट जर वेगळी परिस्थिती असेल की मागणी कमी असेल आणि जर पुरवठा जास्त असेल तर त्यावेळेला मात्र परिस्थिती वेगळी असते. म्हणजेच काय, तर मागणी कमी असेल आणि श्रमिक जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतील तर कमी वेतनावर किंवा कमी मजुरीवर कर्मचारी मिळू शकतात. म्हणजेच मजुरांच्या मागणी आणि पुरवठ्याच्या वेतन रचनेवर काय होत असतो, डेफिनेटली काय होत असतो, निश्चितच परिणाम होत असतो आणि त्यामुळं प्रशासनाला वेतन किंवा मजुरी निश्चित करताना ही बाब विचारात घ्यावी लागते. तसेच आपल्या उद्योग घटकांच्या क्षेत्रात पूर्वी स्थापन झालेले उद्योग घटक कोणत्या दरानं मजुरी किंवा वेतन देतात याचाही विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे इतर क्षेत्रामध्ये कोणत्या दरानं मजुरी किंवा वेतन दिले जाते त्याचाही विचार तुम्ही केला पाहिजे, त्याचाही विचार प्रशासनाने केला पाहिजे. इतर ठिकाणी जी मजुरी किंवा वेतन दिलं जातं, निदान तेवढी तरी मजुरी किंवा वेतन हे कर्मचाऱ्यांना देणं क्रमप्राप्त असतं आणि ते देणं आवश्यक असतं, लक्षात घ्या. आणि म्हणून श्रम बाजारामधली परिस्थिती काय आहे आणि श्रम बाजारामधले वेतन दर कसे आहेत याचाही परिणाम हा मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर होत असतो, लक्षात घ्या. त्यानंतर सौदा शक्ती अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सामूहिक सौदा शक्ती, त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर असं म्हटलं जातं. आता उद्योग घटकातील कर्मचारी किंवा कर्मचारी संघटनेची सौदाशक्ती ही किती आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांची सौदाशक्ती किती आहे याचाही मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर परिणाम होत असतो.
कर्मचारी संघटना जर प्रबळ असेल, प्रभावी असेल, तर कर्मचाऱ्यांना तिच्या मागणीनुसार जास्त दरानं मजुरी द्यावी लागेल किंवा जास्त दरानं वेतन द्यावं लागतं. परंतु कर्मचारी संघटना जर दुर्बल असेल तर तिच्या मागणीकडे लक्ष देण्याची व्यवस्थापनाला गरज लागत नाही. कारण कर्मचारी संघटना कशी असते? दुर्बल असते. आणि त्यामुळं कर्मचारी संघटना जर दुर्बल असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडं फारसं लक्ष द्यायची काही गरज लागत नाही, असं व्यवस्थापनाचं मत असतं. आणि त्यामुळं कर्मचारी संघटनेनं जास्तीत जास्त दराने मागणी केली तरी कमी दराने श्रमिक हे मिळू शकतात. जरी कर्मचारी संघटनेची मागणी ही जास्त दराची असली तरीसुद्धा मागणी केलेला दर त्यापेक्षा कमी दरानं सुद्धा श्रमिक हे काय होऊ शकतात? श्रम बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतात. आणि म्हणून त्यांची सौदाशक्ती कशी आहे यानुसार सुद्धा प्रशासनाचं काम हे अवलंबून असतं. म्हणून कर्मचाऱ्यांची संघटनेची सौदाशक्ती, सामूहिक सौदाशक्ती याचाही परिणाम हा मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर हा होत असतो. त्याचबरोबर सरकारी धोरण आणि कायदे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत केवळ सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, तटस्थ राहू शकत नाही. कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळालं पाहिजे, त्यांची कार्यपरिस्थिती चांगली असली पाहिजे, त्यांना उद्योगाच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांचे कामाचे तास हे ठराविक तासापेक्षा जास्त असू नयेत, त्यांना काम करताना योग्य वेळी योग्य तेवढी विश्रांती मिळाली पाहिजे, त्यांच्या आरोग्याचं रक्षण झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या दृष्टीतनं सरकार धोरण ठरवत असतं आणि त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदे करत असतं. या सर्वांचा परिणाम हा मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर होत असतो. मजुरी आणि वेतन प्रशासनाला मजुरी किंवा वेतन निश्चित करताना या सर्व बाबी नजरेसमोर ठेवाव्या लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्यांचं वेतन हे निश्चित करावं लागतं. आणि म्हणून सरकारी धोरणे किंवा कायदे याचाही परिणाम हा मजुरी किंवा वेतन रचना प्रशासनावर होत असतो. त्याचबरोबर मानसिक आणि सामाजिक घटक याचाही परिणाम होत असतो. पहा, माणसाचं समाधान, सुख हे केवळ आर्थिक बाबीवरच अवलंबून असतं. लक्षात घ्या तुम्ही, माणसाचं समाधान आणि सुख हे कशावर अवलंबून असतं? तर आर्थिक बाबीवर अवलंबून असतं. परंतु फक्त आर्थिक बाबीवरच अवलंबून असतं असं नाही, तर काही बाबी इतरही असतात, इतरही बाबी त्या ठिकाणी गरजेच्या असतात. मजुरी आणि वेतन रचनेवर परिणाम करणारे अनेक मानसिक आणि सामाजिक घटक असतात. लक्षात घ्या, कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या मजुरीवर किंवा वेतनावर त्याचा समाजातील दर्जा ठरत असतो. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळतं किंवा मजुरी मिळते त्याच्यावरच त्याचा समाजामधला दर्जा हा ठरत असतो. त्याच्या तुलनात्मक यशस्वीतेचे ते मोजमाप ठरले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला दुसऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या वेतना एवढं किंवा थोडंसं जास्त वेतन जरी मिळालं असलं किंवा मिळत असलं तरी त्याला व्यवस्थापकाकडून किंवा व्यवस्थापनाकडून योग्य किंमत मिळतेच असं नाही. आणि जर अशी योग्य किंमत मिळत नसेल तर त्याचा दर्जा इतर ठिकाणच्या कामगारापेक्षा खालचा असेल तर त्याला मानसिक समाधान लाभत नाही व तो नोकरी सोडून जाण्याचा विचार करत असतो. साधं उदाहरणच जर आपण विचारात घ्यायचं असेल तर राज्य परिवहन महामंडळामध्ये क्लिनिकल स्टाफला किंवा क्लर्कला मिळणाऱ्या पगारापेक्षा ड्रायव्हरचा पगार जास्त असतो. परंतु समाजामध्ये क्लर्कला किंवा कारकुनाला जी प्रतिष्ठा असते ती ड्रायव्हरला असतेच असं नाही, किंबहुना असत नाही. तसेच एका संघटनेपेक्षा दुसऱ्या संघटनेत त्याच कार्यासाठी, त्याच पदासाठी, तेवढ्याच जबाबदारीसाठी कमी वेतन असेल किंवा दर्जा प्रतिष्ठा कमी असेल तरीसुद्धा कर्मचारी असमाधानी असतात. नीट लक्ष द्या. आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि सामाजिक विचारांचा परिणाम हा मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर होत असतो. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हा एक घटक आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्पर्धा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. कुशल कर्मचाऱ्यांना अनेक ऑर्गनायझेशनमधून, अनेक उद्योग क्षेत्रामधून नोकरीसाठी बोलावण्यात येत असतं. आपल्याला चांगले कुशल कर्मचारी मिळावेत या दृष्टीने वेगवेगळ्या उद्योगामध्ये स्पर्धा निर्माण होत असते. या स्पर्धेमुळे कुशल कर्मचाऱ्यांच्या मागणीमध्ये वाढ होते आणि त्यांचा भाव हा वाढला जातो, त्यांचा भाव हा वधारतो. त्यामुळं त्यांना जास्त दरानं वेतन द्यावं लागतं. याउलट एखाद्या उद्योगामध्ये काम करणं हे सर्व दृष्टीतनं हितावह किंवा भूषणावह असेल तर त्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते. अशा वेळी कमी वेतनावर सुद्धा कर्मचारी मिळू शकतात.
कमी मजुरीवर सुद्धा कामगार मिळू शकतात. त्यामुळं मालकातील किंवा कर्मचाऱ्यातील स्पर्धेचा मजुरी आणि वेतन रचनेवर परिणाम होत असतो, लक्षात घ्या. म्हणून स्पर्धा ही सुद्धा त्या ठिकाणी मजुरी आणि वेतन रचना प्रशासनावर परिणाम करणारा घटक असतो, लक्षात घ्या. त्यानंतर उद्योग घटकांची पगार देण्याची क्षमता याचाही परिणाम त्या ठिकाणी प्रशासनावर होत असतो. श्रमिकांची मजुरी किंवा वेतनाची मागणी जर रास्त असेल, नीट लक्ष द्या, श्रमिकांची मजुरी किंवा वेतनाची मागणी जर रास्त असेल परंतु तितकी मजुरी किंवा वेतन देणं एखाद्या उद्योगाला त्याच्या आर्थिक दुर्बलतेमुळं शक्य नसेल किंवा शक्य होत नसेल व कमी दरानं श्रमिक घ्यावे लागत असतील, तेव्हा सुद्धा उद्योग घटकांच्या आर्थिक परिस्थितीचा सुद्धा कधीकधी मजुरी आणि वेतन रचनेवर परिणाम होतो. म्हणजे उद्योग घटकाची आर्थिक परिस्थिती सुद्धा पगार देण्याच्या क्षमतेवर परिणाम करते आणि म्हणून हा एक घटक आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं मजुरी, वेतन रचना व प्रशासनावर हे असे वेगवेगळे 10 घटक काय करत असतात, परिणाम करत असतात. कोणकोणते 10 घटक? नंबर 1 वेतन, किंमत व नफा यातील फरक. नंबर 2 उद्योजक, कर्मचारी संघटना आणि कर्मचारी यांची वृत्ती. नंबर 3 कर्मचाऱ्यांच्या गरजा व आर्थिक सुरक्षितता. नंबर 4 कर्मचाऱ्यांची उत्पादकता. नंबर 5 बाजारातील परिस्थिती व वेतन दर. नंबर 6 सौदा शक्ती. नंबर 7 सरकारी धोरणे आणि कायदे. नंबर 8 सामाजिक आणि मानसिक घटक. नंबर 9 स्पर्धा. अँड दी लास्ट नंबर 10 उद्योग घटकांची पगार देण्याची क्षमता. या सर्व घटकांचा या ठिकाणी मजुरी, वेतन रचना व प्रशासनावर काय होत असतो, परिणाम होत असतो. त्यानंतर आपण पुढे पाहायचंय की मजुरी व वेतन प्रशासनातील मूलभूत टप्पे. आता मजुरी आणि वेतन प्रशासनामध्ये वेगवेगळे टप्पे असतात. त्याला आपण बेसिक स्टेप्स इन वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण? बेसिक स्टेप्स इन वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन असं आपण म्हणतो. हे कोणकोणते टप्पे आहेत तोही भाग आपण या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये पहिला जर टप्पा आपण विचारात घेतला तर तो लक्षात येईल कार्यविश्लेषण व कार्यवर्णन. त्याला जॉब ॲनालिसिस अँड जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जॉब ॲनालिसिस आणि जॉब डिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. तर समय अभ्यास, गती अथवा हालचाल अभ्यास, थकवा अभ्यास व इतर प्रकारचे अभ्यास यांच्या साहाय्यानं उद्योगातील प्रत्येक कार्याचे प्रथम पूर्णपणे विश्लेषण करून त्या कार्याच्या गरजा, त्या कार्याच्या अडचणी, त्या कार्याबाबतच्या जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी स्पष्ट करणं. त्याचबरोबर कार्यवर्णन आणि कार्यनिर्देशन यामुळं कोणत्या प्रकारचं कार्य करायचं असतं, त्यासाठीच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात, त्यासाठी लागणारं कौशल्य आणि प्रशिक्षण कोणत्या प्रकारचं असतं, त्याचबरोबर कार्यपरिस्थिती कोणत्या स्वरूपाची असते आणि कोणत्या प्रकारचे कर्मचारी पाहिजे असतात, याची सर्व प्रकारची माहिती ही कार्यविश्लेषण आणि कार्यवर्णनामुळे मिळत असते. तेव्हा कार्यविश्लेषण आणि कार्यवर्णन ही मजुरी आणि वेतन प्रशासनातली पहिली अत्यंत महत्त्वाची पायरी किंवा अवस्था किंवा टप्पा समजला जातो. त्यानंतर दुसरा टप्पा आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे कार्यमूल्यांकन. त्याला आपण जॉब इव्हॅल्युएशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण? जॉब इव्हॅल्युएशन. कार्यवर्णनाच्या आधारानं एक प्रकारची कार्ये एका गटात घातली जातात. त्यानंतर उद्योगातील प्रत्येक कार्याची इतर कार्याशी तुलना करून सापेक्ष मूल्य निश्चित केले जाते. हे करण्यासाठी प्रत्येक कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, ते कार्य करण्यासाठी आवश्यक असणारं कौशल्य, ते कार्य करण्यासाठी आवश्यक असणारं ज्ञान, त्या कार्यासाठी आवश्यक असणारं तंत्र, त्या कार्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण, त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक श्रम इत्यादी बाबींचा साकल्यानं विचार केला जातो व या संदर्भातच कार्याची तुलना केली जाते. आता कार्यमूल्यांकनच जर त्या कार्यासाठी न्याय्य मजुरी ठरवण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्या कार्याच्या पूर्ततेसाठी उच्च दर्जाचे किंवा उच्च प्रकारचं कौशल्य, उच्च प्रतीचं तंत्रज्ञान, बुद्धिचातुर्य जर लागत असेल तर त्या कार्यासाठी वेतन जास्त द्यावं लागतं. तर ज्या कार्यात केवळ शारीरिक श्रमच असतात त्या कार्यासाठी मात्र अल्प मजुरी देऊन कर्मचारी मिळवता येतात. म्हणजे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की बौद्धिक स्वरूपाचं काम करण्यासाठी
नेमलेले कर्मचारी जे असतात त्यांना मात्र जास्त दरानं वेतन द्यावं लागतं आणि शारीरिक स्वरूपाचे श्रम करणारे जे काही कामगार असतात त्यांना मात्र कमी दरानं मजुरी दिली तरी सुद्धा चालू शकते आणि अशा पद्धतीनं कमी दरानं मजुरी देऊन अशा पद्धतीचे कामगार हे मिळवता येतात. आणि म्हणून कार्यमूल्यांकन हे अतिशय व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कार्यमूल्यांकन म्हणजे त्याला आपण जॉब इव्हॅल्युएशन म्हणतो. इट शुड बी प्रॉपर मॅनर. ओके. आणि जर ते प्रॉपर मॅनरनी झालं तरच त्या ठिकाणी वेतन प्रशासनाचं काम हे सोपं जातं. त्याचबरोबर तिसरा टप्पा किंवा तिसरी पायरी आपण समजून घेणं गरजेचं आहे ती म्हणजे कार्यरचनेची मूल्य निश्चिती. त्याला आपण प्राईस ऑफ जॉब स्ट्रक्चर आपण म्हणतो. काय म्हणतो आपण? प्राइसिंग ऑफ जॉब स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. आता वरीलप्रमाणे प्रत्येक कार्याचं सापेक्ष मूल्य जर निश्चित केलं तर ते मूल्य निश्चित केल्यानंतर मजुरी आणि वेतन रचनेसाठी मजुरी व वेतन प्रशासनाला मजुरी आणि वेतन रचनेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. म्हणजे कोणकोणते घटक परिणाम करत असतात मजुरी आणि वेतन प्रशासनावर याचाही त्या ठिकाणी काय करावा लागतो? विचार करावा लागतो. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांची उत्पादक क्षमता. आता कर्मचाऱ्यांची उत्पादन क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्याचाही तुम्हाला विचार करावा लागेल. त्याचबरोबर कायदेशीर तरतुदी. आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किंवा कामगारांच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे निर्माण झालेले आहेत आणि कायदेशीर तरतुदी सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. तर त्याचाही त्या ठिकाणी परिणाम होत असतो. त्याचाही विचार करावा लागतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची उपलब्धता अतिशय महत्त्वाचा भाग असतो. कर्मचारी बाजारामध्ये लेबर मार्केटमध्ये कर्मचाऱ्यांची उपलब्धता किती आहे त्यानुसार सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मूल्य निश्चित करता येतं. जर उपलब्धता पुरेपूर असेल, पुरेशी असेल, भरपूर असेल तर कमी वेतनावर सुद्धा कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात. आणि जर उपलब्धता कमी असेल तर त्यावेळेला वेळप्रसंगी जास्त वेतनसुद्धा त्यांना देणं आवश्यक असतं. म्हणून कर्मचाऱ्याची उपलब्धता हाही भाग अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर उद्योग घटकांची वेतन देण्याची क्षमता अतिशय महत्त्वाचा भाग आहे. उद्योग घटक जे असतात त्यांची क्षमता, वेतन देण्याची क्षमता ही सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. कर्मचारी संघटनांची मागणी तेही आपण विचारात घेतली पाहिजे. कारण वेगवेगळ्या कर्मचारी संघटना असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी मागणी करत असतात. त्यांचाही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि शेवटी अतिशय महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रचलित वेतन दर. आपल्याच सारखं काम करणारे जे काही इतर उद्योग असतात तर त्या उद्योगामध्ये कोणत्या पद्धतीने वेतन दिलं जातं म्हणजेच प्रचलित वेतन दर काय आहे याचाही विचार हा त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि हाही भाग अतिशय महत्त्वाचा असतो या टप्प्यामध्ये. त्यानंतर पुढचा टप्पा आपण विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे वेतन पद्धती. मेथड्स ऑफ वेज पेमेंट्स अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल मोबदला द्यावा लागतो आणि तो मोबदला निश्चित केल्यानंतर त्यांना कोणत्या पद्धतीने वेतन द्यायचं हे ठरवलं जातं. आता वेतनाच्या प्रामुख्यानं 2 पद्धती आहेत पहा. कोणकोणत्या 2 पद्धती असतील? पहिली पद्धती आहे समय वेतन पद्धती किंवा काल वेतन पद्धती असं म्हटलं जातं. टाईम रेट सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी पद्धती आहे त्याला कार्यवेतन पद्धती असं म्हटलं जातं. त्याला पीस रेट सिस्टीम असंही म्हटलं जातं. आता ह्या मूलभूत वेतन पद्धतीशिवाय आणखी काही पद्धती असतात त्या प्रोत्साहनात्मक वेतन पद्धतीमध्ये मोडल्या जातात. प्रोत्साहनात्मक वेतन पद्धतीमध्ये मोडल्या जातात. त्यापैकी कोणती पद्धती वापरायची हे ठरविले जाते. हे मजुरी आणि वेतन प्रशासनामार्फत काय केलं जातं? ठरवलं जातं. आणि मग प्रोत्साहनात्मक वेतन पद्धतीमध्ये समय किंवा कार्यपद्धतीनुसार वेतन दिले जाते. आणि त्याशिवाय कार्यक्षम जे कामगार असतात, कार्यक्षम कर्मचारी असतात त्यांच्या कार्यक्षमतेचा मोबदला म्हणून त्यांना जास्त मजुरी किंवा वेतन हे दिलं जातं. काही पद्धतीमध्ये कार्यक्षमतेनुसार वेतन दर कमी किंवा जास्त ठरवलेले असतात किंवा ठेवलेले असतात. आणि म्हणून वेतन पद्धतीसुद्धा त्या ठिकाणी मजुरी आणि वेतन प्रशासनामधील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. लक्षात घ्या. म्हणजे योग्य पद्धतीनं वेतन पद्धतीचा अवलंब करणं, योग्य वेतन पद्धती अवलंबणं हाही महत्त्वाचा टप्पा असतो. आणि शेवटचा टप्पा पण या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे मजुरी आणि वेतन प्रशासनाचे मूल्यमापन. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याला आपण इव्हॅल्युएशन ऑफ वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. काय म्हणतो आपण? इव्हॅल्युएशन ऑफ द वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. आता मजुरी आणि वेतन ही प्रशासनातील शेवटची पायरी असते. लक्षात घ्या. मजुरी व वेतन प्रशासनाचे हेतू हे कितपत साध्य झाले हे पाहावे लागते. या दृष्टीतनं प्रशासनाचे कार्य कितपत कार्यक्षमरित्या चाललेले आहे, मजुरी व वेतन रचनेची तत्त्वे, धोरणे, पद्धती या सर्वांचा आढावा घेऊन कार्याचे मूल्यमापन केले जाते. व धोरणात, पद्धतीत आणि कार्यात काही दोष असतील तर ते निदर्शनाला आले असल्यास
ते काढून टाकण्याच्या दृष्टीतनं त्यामध्ये सुधारणा केल्या जातात. बऱ्याच वेळेला वेतन आणि मजुरीच्या धोरणामध्ये सुद्धा काही दोष असू शकतात, दोष राहू शकतात. तर असे जर दोष लक्षात आलेले असतील तर ते दोष ताबडतोब किंवा त्वरित काय केले पाहिजेत, काढून टाकले पाहिजेत. आणि म्हणून मजुरी आणि वेतन प्रशासनाचं वारंवार काय केलं पाहिजे, मूल्यमापन केलं पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या टप्प्यामधून मजुरी आणि वेतन प्रशासनाला जावं लागतं. वेगवेगळे टप्पे त्या ठिकाणी पार पाडावे लागतात, वेगवेगळ्या स्टेजेस त्या ठिकाणी फॉलो करावे लागतात. आणि म्हणून मजुरी आणि वेतन प्रशासनातील मूलभूत टप्पे किती आणि कोणते हे जर तुम्हाला विचारलं तर त्यावेळेला तुम्ही ठामपणे सांगितलं पाहिजे की मजुरी आणि वेतन प्रशासनामध्ये मूलभूत 5 टप्पे आहेत. आणि ते कोणकोणते 5 टप्पे आहेत? पहिला टप्पा कार्यविश्लेषण व कार्यवर्णन, दुसरा टप्पा कार्यमूल्यांकन, तिसरा टप्पा कार्यरचनेची मूल्य निश्चिती, चौथा टप्पा वेतन पद्धती, अँड द लास्ट स्टेज यू हॅव टू कन्सिडर हिअर, यू हॅव टू अंडरस्टँड मजुरी व वेतन प्रशासनाचे मूल्यमापन. म्हणजे अशा पद्धतीनं मजुरी आणि वेतन प्रशासनातील मूलभूत हे वेगवेगळे 5 टप्पे आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे की समाधानकारक वेतन धोरणामध्ये, म्हणजे तुमचं वेतन धोरण जर समाधानकारक असावं असं वाटत असेल तर त्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात याचाही आपण विचार केला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला मजुरी आणि वेतनाचा कर्मचारी, मालक आणि ग्राहक या 3 वेगवेगळ्या वर्गांशी संबंध येतो व याबाबतीत ह्या 3 वर्गाचे हितसंबंध हे निश्चितच परस्पर विरोधी असतात. लक्षात आलं की नाही तुमच्या? पहा, कर्मचाऱ्याचे हितसंबंध वेगळे असतात, मालकाचे हितसंबंध वेगळे असतात आणि ग्राहकाचे हितसंबंध वेगळे असतात. कसे काय वेगळे असतात? तर कर्मचाऱ्यांना नेहमी जास्तीत जास्त वेतन मिळावं अशी अपेक्षा असते, कामगारांना जास्तीत जास्त मजुरी मिळावी अशी अपेक्षा असते. मालकाचं धोरण कोणतं असतं? तर कमीत कमी मजुरीमध्ये किंवा कमीत कमी वेतनामध्ये उत्तम दर्जाचं उत्पादन व्हावं अशी त्या ठिकाणी मालकाची अपेक्षा असते. आणि ग्राहकाची अपेक्षा काय असते? तर वाजवी किमतीमध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन उपलब्ध व्हावं, उत्कृष्ट दर्जाची सेवा उपलब्ध व्हावी अशी त्या ठिकाणी ग्राहकांची अपेक्षा असते. म्हणजे कर्मचारी, मालक आणि ग्राहक ह्या तिघांच्याही अपेक्षा ह्या परस्पर विरोधी असतात. ह्या तिघांचेही संबंध कसे असतात? परस्पर विरोधी असतात. आणि त्यामुळं या तिन्ही वर्गाचं समाधान होईल आणि ते दीर्घकाळ कसे चालू शकेल यासाठी उद्योग घटकांना योग्य पद्धतीचं धोरण अवलंबणं जरूर असतं. लक्षात घ्या, आवश्यक असतं. आणि असं धोरण ठरवताना तुम्हाला वेगवेगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. म्हणजे ह्या तिन्ही घटकांचे हितसंबंध जोपासले पाहिजेत, तिन्ही घटकांच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेता यायला पाहिजे आणि तिन्ही घटक समाधानी राहिले पाहिजेत. यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. आणि मग त्या आवश्यक असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत? म्हणजे समाधानकारक वेतन धोरणामध्ये आवश्यक बाबी कोणत्या असतात? तर याही बाबी आपण या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे किमान वेतनाची निश्चिती. कोणती बाब? किमान वेतनाची निश्चिती. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आता आठवड्याच्या किंवा महिन्याच्या अखेरीला आपणाला कमीत कमी किती वेतन मिळेल हे कर्मचाऱ्याला समजलंच पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे आठवड्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी किती पद्धतीनं किंवा किती प्रमाणात मला वेतन मिळेल हे कर्मचाऱ्याला समजलं पाहिजे. याचाच अर्थ काय होतो की तो त्या मुदतीमध्ये कामावर असेल तर त्याला कमीत कमी वेतनाची हमी मिळाली पाहिजे. या दृष्टीतून समवेतन दराने वेतन दिले असता कर्मचाऱ्याला ही निश्चिती मिळू शकते. अशी खात्री मिळाल्यामुळं काय होतं तर कर्मचाऱ्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही आणि त्यामुळं घर खर्चाचे नियोजनही त्याला करता येते. आणि म्हणून किमान वेतनाची निश्चिती हीही त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आणखी कुठली बाब अतिशय महत्त्वाची असते तर त्यामध्ये सुलभता असली पाहिजे वेतनामध्ये. म्हणजे वेतन धोरण हे सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना समजेल असं असलं पाहिजे. म्हणजे समजण्याला सोपं असलं पाहिजे, अवलंबण्याला सोपं असलं पाहिजे, म्हणजे वापरण्याला सोपं असलं पाहिजे आणि आठवण्याला सुद्धा सोपं असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्याला किती वेतन मिळेल हे सहज पद्धतीने ठरवता येतं. आणि म्हणून वेतन धोरणामध्ये तुमच्या काय असली पाहिजे? सुलभता असली पाहिजे. आणि म्हणून ही एक बाब आपण या ठिकाणी विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेशी वेतन धोरण निगडीत असतं. लक्षात घ्या, एका बाजूला प्रत्येक मजुराला किमान वेतनाची हमी दिली जात असताना सुद्धा, म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला कमीत कमी किती वेतन मिळेल याची हमी दिली जाते, तसं असताना सुद्धा दुसऱ्या बाजूला प्रत्येक कर्मचाऱ्यातील कार्यक्षमता, कौशल्य, नैपुण्य, पात्रता आणि अनुभव याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कारण प्रत्येक कर्मचाऱ्यांची पात्रता वेगळी असते, कौशल्य वेगळं असतं, कार्यक्षमता वेगळी असते आणि त्याचा अनुभवसुद्धा वेगळा असतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करून चालत नसतं. आणि त्यासाठी किमान वेतनाबरोबरच प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि त्याच्या उत्पादन क्षमतेनुसार त्याला अधिक वेतन मिळेल याकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून उत्पादन क्षमतेशी तुमचे वेतन धोरण हे निगडीत असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या वेतन धोरणाला कर्मचारी वर्गाची मान्यता असली पाहिजे. आता व्यवस्थापनाने वेतनासंबंधीचे धोरण ठरवलेले असेल त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी ते कर्मचाऱ्यांना समजावून दिले पाहिजे, त्यांच्या प्रतिनिधीशी त्याबाबत चर्चा केली पाहिजे व व्यवस्थापनाने आखलेले धोरण योग्य व कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे की नाही हे पटवून दिले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापनानं जे हे धोरण आखलेलं असतं हे कर्मचाऱ्यांच्या हिताचं कशा पद्धतीनं आहे हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांना सुद्धा ते पटवून सांगता यायला पाहिजे की आम्ही जे वेतन धोरण ठरवलेलं आहे ते तुमच्या दृष्टीतून कसं हितकारक आहे, हे तुमच्या दृष्टीतून कसं फायदेशीर आहे, याचा फायदा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने होतो, अशा पद्धतीनं पटवून दिलं पाहिजे. जर कर्मचाऱ्यांच्या काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा दूर केल्या पाहिजेत. त्यांनी नीट लक्ष द्या, त्यांनी जर काही शंका विचारलेली असेल तर ती शंकासुद्धा तुम्हाला दूर करता यायला पाहिजे. त्यांनी वेतन धोरणामध्ये जर काही दोष दाखवून दिलेले असतील तर त्या धोरणामध्ये योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत. म्हणजेच ते जे दाखवलेले दोष आहेत ते दूर केले पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे कर्मचारी वर्गाची प्रथम मान्यता घेतल्यानंतर, कर्मचारी वर्गाची जर तुम्ही प्रथम मान्यता घेतली वेतन धोरणाला तर नंतर मात्र वादविवाद किंवा संघर्ष निर्माण होणारच नाहीत हे लक्षात घ्या. आणि म्हणून वेतन धोरणाला तुम्ही कर्मचारी वर्गांची काय केली पाहिजे, मान्यता घेतली पाहिजे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर तुमचं वेतन धोरण हे कसं असलं पाहिजे, कमी खर्चिक असलं पाहिजे. म्हणजे वेतन धोरणाची अंमलबजावणी ही कमी खर्चिक असली पाहिजे. आता वेतन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मजुरी आणि वेतन दर प्रशासनाला फार कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी ते अवलंब करता यायला पाहिजे. याचा खर्च जास्त असता कामा नये. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आकडेमोड करावी लागणार नाही आणि लेखनिकांचा खर्च वाढणार नाही याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी धोरणाची अंमलबजावणी करता यायला पाहिजे. आणि म्हणून कमी खर्च हाही घटक आपण या ठिकाणी विचारात घेतला पाहिजे किंवा ही बाब या ठिकाणी समाधानकारक वेतन धोरणामध्ये विचारात घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर कालावधीसुद्धा विचारात घेतला पाहिजे. वेतन निश्चित केल्यानंतर ठरवलेलं वेतन केव्हा आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे याचाही विचार केला पाहिजे. मजुरी ही रोजच्या रोज द्यायची का आठवड्याला द्यायची का महिन्याला द्यायची याबद्दल सुद्धा तुम्ही धोरण हे ठरवलं पाहिजे. महिन्याच्या अखेरीस असल्यास महिना संपल्यानंतर किती दिवसाने आणि आठवड्याच्या अखेरीला जर असेल तर आठवड्यातील कोणत्या दिवशी तुम्ही ती मजुरी द्यायची याबद्दलचा निर्णय घ्यावा लागतो. आणि यासंबंधी कायद्याने घातलेली बंधनं ही पाळली जावीत याकडेही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कायद्याने जी काही बंधनं घातलेली असतात ती बंधनंसुद्धा तुमच्याकडून पाळली गेली पाहिजेत. म्हणून कालावधी याचाही परिणाम हा या ठिकाणी समाधानकारक वेतन धोरणामध्ये होत असतो. म्हणून ती बाब आपण विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर उत्तेजन, आपण अधिक कार्यक्षमता कौशल्य दाखविल्यास आपल्यास अधिक वेतन मिळते असे कामगाराला दिसून आले पाहिजे. आणि जर तसे त्याच्या लक्षात आलं तर तो आपल्या कौशल्याचा, कार्यशक्तीचा, कार्यक्षमतेचा पूर्णपणे विचार करण्यास तयार होतो आणि पूर्णपणे विचार करून आपल्या कौशल्याचा, कार्यक्षमतेचा उत्पादन कार्यासाठी पुरेपूर वापर करू शकतो. आणि त्यामुळे उत्पादनामध्ये काय होते, वाढ होते. आणि त्यामुळं कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षमपणे, अधिक कौशल्यानं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीचं धोरण असलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी आपल्याकडं असलेली स्वतःची कार्यक्षमता जास्तीत जास्त उत्पादनासाठी वापरावी अशा पद्धतीचं प्रोत्साहन हे कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं उत्तेजन मिळणं हे गरजेचं असतं. आणि ही बाब या ठिकाणी समाधानकारक वेतन धोरण ठरवताना विचारात घेतली पाहिजे. आणि शेवटी वेतन धोरण व अंदाजपत्रक व परिवहन नियंत्रण, परिव्यय नियंत्रण याचाही विचार केला पाहिजे. आता वेतन धोरण हे ह्या सगळ्या घटकांच्यावर अवलंबून असतं, लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करणारं असलं पाहिजे. अंदाजपत्रक आणि परिवहन नियंत्रण, परिव्यय नियंत्रण हे संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पूर्ण करणारं असलं पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून या मर्यादांचं पालन जर केलं तर त्या ठिकाणी तुमचं वेतन धोरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं.
आणि जर वेतन खर्च वाढला तर मात्र उत्पादन खर्च वाढू शकतो आणि उत्पादन खर्च वाढला तर मात्र विक्री कमी होते, कारण विक्री किंमत तुम्हाला वाढवावी लागते आणि जर विक्री किंमत वाढवली तर विक्री कमी होते आणि विक्री कमी झाली तर नफा कमी होतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वेतन धोरण कसं असलं पाहिजे? आता वेतन धोरण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आता ह्या सगळ्या बाबींचा जर परिणाम हा वेतन धोरणावर होत असेल, म्हणजे समाधानकारक वेतन धोरणावर कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात किंवा त्या धोरणामध्ये कोणकोणत्या बाबींचा विचार करणं गरजेचं असतं, तर ह्या वेगवेगळ्या 8 बाबींचा तुम्ही काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. कोणकोणत्या 8 बाबी आहेत? तर पहिली बाब आपण समजून घ्या पुन्हा एकदा रिव्हिजनसाठी. किमान वेतनाची निश्चिती. दुसरी बाब सुलभता. तिसरी बाब उत्पादन क्षमतेशी निगडीत. चौथी बाब कर्मचारी वर्गाची मान्यता. पाचवी बाब कमी खर्च. सहावी बाब कालावधी. नेक्स्ट उत्तेजन आणि शेवटची बाब आपण विचारात घेणं गरजेचं असतं, ते म्हणजे वेतन धोरण व अंदाजपत्रक नियंत्रण म्हणजे परिव्यय नियंत्रण याचाही परिणाम त्या ठिकाणी होत असतो, लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या समाधानकारक वेतन धोरणामध्ये आवश्यक बाबी कोणत्या असतात, तर ह्या वेगवेगळ्या 8 बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. आणि त्यानंतर शेवटी आपण एवढी सगळी चर्चा केल्यानंतर तुमच्या मनात यायला पाहिजे शंका की मग वेतन धोरण नेमकं कशा पद्धतीचं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे वेतन धोरण किंवा कशा पद्धतीने ते असलं पाहिजे, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, हाही भाग आपण इथं समजून घेणं गरजेचं असतं. आता इथं लक्षात घ्या तुम्ही की वेतन धोरण कसं असावं, तर मी असं सांगेन की वेतन धोरण असं असावं की ज्यामुळं ह्या हाफ डझन गोष्टी ह्या पूर्ण होतील. आता कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होतील? नंबर 1, भांडवलदार, कर्मचारी, ग्राहक व समाज या सर्वांच्या रास्त अपेक्षा पूर्ण होतील. अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. भांडवलदाराची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, ग्राहकाची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे आणि समाजाची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. आता भांडवलदाराची अपेक्षा काय असते? तर गुंतवलेल्या भांडवलाचा पुरेपूर त्याला मोबदला मिळाला पाहिजे आणि अशी अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची अपेक्षा काय असते? तर केलेल्या कामाबद्दल जास्तीत जास्त प्रमाणात वेतन मिळालं पाहिजे, ही कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. ग्राहकांची अपेक्षा काय असते? तर अतिशय उत्तम दर्जाचा माल हा कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध झाला पाहिजे, ही ग्राहकांची अपेक्षा असते. आणि समाजाची अपेक्षा काय असते? तर गरजेनुरूप दर्जेदार उत्पादन उपलब्ध झालं पाहिजे, ही समाजाची अपेक्षा असते. म्हणजे भांडवलदार, कर्मचारी, ग्राहक व समाज या सर्वांच्या रास्त अपेक्षा पूर्ण होतील अशा पद्धतीचं वेतन धोरण हे आपण निर्माण केलं पाहिजे किंवा ठरवलं पाहिजे किंवा अवलंबलं पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार मोबदला मिळेल अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. काही कर्मचारी हे कार्यक्षम असतात, त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना पुरेपूर मोबदला मिळाला पाहिजे आणि काही कर्मचारी अकार्यक्षम असतात, मग त्यांच्या कार्यक्षमतेनुसार त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार मोबदला मिळेल अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च कमी राहील अशा पद्धतीचं धोरण असलं पाहिजे. म्हणजे आता उत्पादन खर्च हा प्रत्येक नगामागं कमी असला पाहिजे. अगदी बरोबर आहे. जर उत्पादन खर्च कमी झाला तर त्या ठिकाणी विक्री किंमत आपल्याला कमीत कमी ठेवता येईल आणि विक्री किंमत जर कमीत कमी ठरवली तर त्या ठिकाणी त्या वस्तूची किंवा त्या उत्पादनाची विक्री जास्तीत जास्त होऊ शकेल आणि जर जास्तीत जास्त उत्पादनाची विक्री झाली तर नफा जास्तीत जास्त मिळू शकेल. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक नगाचा उत्पादन खर्च कसा कमी राहील अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. त्याचबरोबर उपभोक्त्यांना उत्तम दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीत कशा मिळतील याचाही विचार केला पाहिजे. कारण कंझ्युमर जे असतात, उपभोक्ते असतात, त्यांची अपेक्षा असते की उत्तम दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीनं हे वेतन धोरण तुम्ही ठरवलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य लाभ मिळेल अशा पद्धतीचं धोरण असलं पाहिजे. आता भागधारकांनी गुंतवणूक केलेली असते भागांच्यामध्ये आणि भागांच्यावर त्यांची अपेक्षा असते की लाभांश जास्त प्रमाणामध्ये मिळाला पाहिजे, पुरेशा प्रमाणामध्ये लाभांश मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणून भागधारकांनी भागांच्यामध्ये केलेली जी काही गुंतवणूक असते त्यावर त्यांना योग्य लाभ मिळेल अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. आणि शेवटी कर्मचाऱ्यांनी मालक यांचे संबंधसुद्धा सलोख्याचे राहिले पाहिजेत. कर्मचाऱ्यांनी मालक यांचे संबंध सलोख्याचे राहतील अशा पद्धतीचं वेतन धोरण असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं वेतन धोरण कसं असावं, तर मी सांगेन वेतन धोरण हे असं असावं. असं म्हणजे कसं? तर ह्या 6 गोष्टी पूर्ण करणारं, 6 अपेक्षा पूर्ण करणारं अशा पद्धतीचं वेतन धोरण असावं हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे वेतन धोरणाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर ह्या 6 गोष्टीच्या साह्यानं आपल्याला ते स्वरूप समजून
घेता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं वेतन धोरणाचं स्वरूप आपण विचारात घेतलेलं आहे आणि याच ठिकाणी आजच्या पिरियडचा जो भाग आहे तो संपला जातो. थँक्यू व्हेरी मच.